10 लाखांच्या चेकवर बनावट सह्या कुणाच्या होत्या हे जाणून घेण्यासाठी आम्ही हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत घेतली होती. त्यांचा रिपोर्ट आजच आलेला आहे. हा रिपोर्ट तुम्हा सर्वांच्या समक्ष मी उघडणार आहे. म्हणजे खरा गुन्हेगार कोण आहे हे आपल्याला सगळ्यांनाच कळेल. कमाल आहे, आपल्या ऑफिसमधल्या कुठल्याही माणसाचा अक्षर चेकवरच्या सह्यांशी जुळतच नाहीये. मात्र या सह्या पद्माकर आणि सागरच्याही नाही आहेत. याचा अर्थ काय मग? याचा अर्थ एकच की हे कोणातरी बाहेरच्या माणसाचं काम आहे. आणि तसं असेल तर आपल्या सिक्युरिटीच्या दृष्टीने हे अत्यंत धोक्याचं आहे. असा एखादा बाहेरचा मनुष्य इतक्या आतपर्यंत आपल्याकडे येऊ शकतो याचा अर्थ काय? म्हणजे हा जो कोणी माणूस आहे ना तो आपल्या ऑफिसमध्ये नेहमी येत असणार. म्हणजे इथे वावरण्याचा नक्कीच त्याला सराव असणार नाही का? पण असा माणूस कोण असणार? गोवर्धन. गोवर्धन बाहेरची व्यक्ती नव्हे, ते आपल्या घरातलेच एक आहेत. मा, तसं असेल तर घरातल्या सगळ्यांच्या हस्ताक्षराचे नमुने तुम्ही हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवलेत. गोवर्धन घरचेच आहेत ना, मग त्यांचा अपवाद का? त्यांना वेगाने आहे का? तुमचं बरोबर आहे दिवाकर. गोवर्धन आपल्या ऑफिशियल स्टाफवर जरी नसले तरी ते आपले सल्लागार आहेत. त्यांच्याही सहीचा नमुना हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवावाच लागेल. आता एक महत्वाची गोष्ट, या चेकवरच्या बनावट सह्यांचं प्रकरण फारच गुंतागुंतीचं झालेलं आहे. त्याच्यामुळे ही केस आम्ही आता पोलिसांच्याकडे सोपवणार आहोत. नेक्स्ट सेट. पाठवून द्या. घ्यायचं का आम्ही? बसा.
बोला. तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. हवं तर तसं एखादा ॲग्रीमेंट करून टाकू आपण. पण कंपनीचे शेअर्स मात्र संप मिटल्यानंतरच ट्रान्सफर होतील. ठीक आहे. त्या संदर्भातल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या आपण संप मिटल्यावर पूर्ण करू. हो, पण काही मुद्दे व्यवस्थित क्लिअर होणं अत्यंत आवश्यक आहे. कांता, पहिली गोष्ट, संप मिटण्याआधी सर्व कामगारांची लेखी आणि जाहीर माफी मागायची. कबूल? कबूल. कामगारांच्या 70% मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि उरलेल्या 30% मागण्या त्यांच्याबाबत विचार चालू आहे. हे लेखी आणि तोंडी जाहीर करायचं. काय? कबूल. मग मी कागदपत्र तयार करतो, तुम्ही सह्या करा. तुम्ही निघालात तरी चालेल. एक मिनिट. एक गोष्ट राहिली. तुम्ही माझी माफी मागायला हवी. नाही, जाहीर नाही, आत्ता इथे. कांता शेठच्या समोर. विनायक रणदिवे, मी अरुण गडकरी तुमची माफी मागतो. माझी चूक झाली, मला क्षमा करा. येऊ मी आता. या.
हॅलो. नमस्कार गडकरी साहेब, ACP जयंत कामत बोलतोय. हां बोला ACP साहेब. गडकरी साहेब, जरा काम होतं तुमच्याकडं. हां बोला. जरा बांद्रा पोलीस स्टेशनला येता का? का काही विशेष? हां, काही गोष्टींचं क्लॅरिफिकेशन पाहिजे जरा. या, मी वाट बघतोय. ऑल राईट, येतो मी. सी यू. आहे मनोहर तरी माझं गमते उदास. अशी का ही परिस्थिती? कुणाचं काय चुकतंय? घरातल्या कुणाच्या हातून अपराध घडलाय की नशीब आडवं येत आहे? काही कळत नाही. पण सर्व काही असून समाधान मात्र नाही. असं समाधान मनाला टोचत राहतं. तेव्हा आपण नियतीला दोष देतो, हातावरच्या रेषांमधून भाग्य निर्माण करायचा प्रयत्न करतो, ग्रहताऱ्यांना साकडं घालतो. पण असा प्रश्न स्वतःलाच विचारत नाही की माझं काय चुकलं? खरंच आमचंही बरंच काही चुकलंच आहे की एवढा मोठा कंपनीचा व्याप धडाडीनं सांभाळला पण स्वतःचं घर नाही सांभाळता आलं. डोळ्यासमोर दिसतंय हे दुभंगलेलं घर. हे घर अधिकाधिकच मोडत तुटत जाणार आहे. आणि ते जोडण्याची शक्ती नाही, पण ते कोसळलेलं पाहणारही नाही. आजी, या सागर. बोला. जी, मला कळतंय की तू खूप डिस्टर्ब्ड आहेस. आम्ही सगळे असताना तुला एवढी टेन्शन्स आहेत. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही खूप प्रयत्न करतात माहिती आहे आम्हाला. आजी, आय प्रॉमिस यू, मी स्वतः सगळ्या गोष्टीत नीट लक्ष घालीन. सागर, ही कंपनी आता तुम्ही आणि राकेशने सांभाळायची. राकेश? हो, आम्ही बोलणार आहोत राकेशशी. त्यांनी आता ऑफिसमध्ये यायलाच हवं. यशवंत, कोण रे तू?
कळलं? हे बघा कामत साहेब, मी कायदा पाळणारा माणूस आहे, म्हणूनच स्वतःहून आलो इथे. गुन्ह्याचा तपास व्हावा असं मलाही वाटतं, पण म्हणून जर तुम्ही भलतेसलते आरोप करणार असाल तर मी ते सहन करणार नाही. मिस्टर गडकरी, तुम्ही तुमच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये बसलेले नाही आहात. हे पोलीस स्टेशन आहे. इथं मी जे प्रश्न विचारीन त्याची योग्य आणि खरी उत्तरं द्यायची. उगाच फालतू बडबड नकोय. अंडरस्टँड? गोवर्धन प्रभूंचा आणि तुमचा काय संबंध आहे? काहीही नाही. हो. मग यशवंत नावाच्या ज्या माणसानं त्यांच्या अंगावर गाडी घातली त्याची सुपारी तुम्ही त्याला दिलीत असं तो म्हणतोय. एसीपी साहेब, उद्या कुणीही उठेल आणि कुणाचंही नाव घेईल, त्यांनी आरोप सिद्ध होत नाही. तुम्ही यशवंतला केव्हापासून ओळखता? कोण यशवंत? मी यशवंत नावाच्या कुठल्याही माणसाला ओळखत नाही. माझं ऐका एसीपी साहेब, माझं ऐका. तुम्ही माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ वाया घालवताय. गडकरी, मी वेळ वाया घालवतोय का तपास करतोय याचा सल्ला तुम्ही मला द्यायची गरज नाहीये. अंडरस्टँड? एक्सक्यूज मी सर. येस. यशवंतला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. परत? त्याचा लेखी जबाब आपल्या रेकॉर्डला आहे ना? हो, पण गुन्ह्यासंदर्भात त्याला काहीतरी नवीन माहिती द्यायची आहे. आय सी. घेऊन ये त्याला. ओके सर. मग एसीपी साहेब, मी निघू आता? थांबा गडकरी साहेब. तुम्ही इथनं कधी जायचं ते अजून मी सांगितलेलं नाही तुम्हाला. ये यशवंत, हे बघ तुझे गडकरी साहेब आलेत तुला भेटायला.